आज चैत्राली, मी आणि अथर्व, आम्ही नाही अथर्व नाही, चैत्राली आणि मीच, आम्ही दोघीच आज आलेलो आहोत रिलायन्समध्ये. थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून आलेलो आहोत. बॉडी लोशन मॉइश्चरायझर वगैरे संपलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा जरी असला तरीसुद्धा स्किन खूप ड्राय होत आहे आणि त्यासाठी म्हटलं की चला आज आपण ते शॉपिंग करूयाच त्याची. आणि चला आता इथं आले आणि आईस्क्रीम घेतली नाही चैत्रालीने, असं कधीच होणार नाही. तर इथली शॉपिंग झाली मॉलमधली. आता आलो आहोत भाजी घ्यायला आणि भाजीची सुद्धा शॉपिंग केली आणि लगेचच आता घरी निघालोत. आणि आज थोडंसं स्पेशल मेनू, स्पेशल म्हणण्यापेक्षा 2 दिवसापूर्वी आधी घरी पाणीपुरी बनली होती आणि त्याच्यातल्या पुऱ्या शिल्लक राहिल्या होत्या. तर म्हटलं की चला आज पुन्हा एकदा पाणीपुरीचा बेत करूया. आणि बघा घरी आल्या आल्या लगेचच वाटाणा शिजायला घातला आणि हे एवढं काही आम्ही शॉपिंग करून आलेलो आहोत. आणि नारळ आणलाय कारण की पुऱ्या थोड्याशाच होत्या, म्हटलं की नको अर्धवट राहायला पोट, म्हणून म्हटलं की चला आज सँडविचसुद्धा करूया. म्हणून ही सँडविचसाठी पुदिन्याची चटणी बनवली. आणि चला आता पाणीपुरी तर खाऊन घेतो आधी आणि मग बघूया पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर की पोटात जागा आहे का. आणि इतकी भारी झाली होती पाणीपुरी. खरं तर आज खूप तामझाम कमी होता आणि सँडविच करायचं तर राहूनच गेलं कारण की पाणीपुरी खाऊनच पोट भरलं, म्हणून सँडविचचा प्लॅन कॅन्सल केला. आणि चला आता भाजी निवडायला घेते. असं वाटलं की आत्ता काम संपलंय, पण अहो थांबा थांबा, हे काम राहिलंच होतं. किचनमध्ये येऊन पाहिलं तर आज पनीर बनवायचं होतं आणि त्यासाठीच मी मॉलमधून विनेगरसुद्धा घेऊन आले होते. तर पहिलं भाजी निवडायची ठेवली आणि पनीर बनवायला घेतलं. लगेचच दूध गरम केलं आणि त्याच्यामध्ये विनेगर टाकून असं दूध फाडून घेतलं. आता थोडक्यात आता मी घरीच पनीर बनवायला चालू केलेलं आहे. 4-5 वेळेला तर बनवून झाले आणि खूप घरचं पनीर आहे ना, इतकं टेस्टी आणि इतकं भारी होतं ना, काय सांगू तुम्हाला. चला आता हे पनीर मेकरसुद्धा मी त्यासाठीच ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे आणि आता इतका खर्च करून मागवलं तर त्याचा वापर तर झालाच पाहिजे ना, म्हणून हा सगळा खटाटोप. आणि पनीर कसं बनलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. बाय, गुड नाईट.